चला चणे आणि वाटाण्याची भाजी बनवूया. एकदम सिंपल रेसिपी आहे. ठीक आहे, त्यामध्ये काहीच झंझटवाली वस्तू आहेच नाही. म्हणजे अद्रक लसणचं पेस्ट वगैरे हे काहीच नाही. फक्त लवकर लवकर बनवायचं होतं. एक सिंपल रेसिपी आहे, तुमच्याशी शेअर करत आहे. त्यासोबत मी कुकर पण लावून दिलं गरम भाताचा, है ना. तर चला बनवूया आपण एकदम सिंपल रेसिपी. ठीक आहे, मी कढई ठेवून दिलेली आहे. कढई ठेवली आहे, तेल टाकून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल गरम होत आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि राई दोघं मिक्स आहे ते टाकून दिलेलं आहे. त्याला गरम होऊ दिलेलं आहे छान. आणि अद्रक लसणच्या पेस्ट आहे ना, मी त्या मिक्सरमध्ये न करता मी म्हणजे त्याचा याच्यामध्ये वाटून दिलेलं आहे म्हणजे. आणि तेही त्याच्यामध्ये ॲड करून दिलं मी. अद्रक लसणच्या पेस्ट असंच ॲड केलेलं आहे. त्याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड नाही केलेलं आहे, म्हणून तुम्ही बघत असेल. त्यानंतर मी कांदे, टमाटर आणि सांबार असं कापून ठेवून दिलेलं आहे छानपैकी अगोदरच. ठीक आहे, त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदे ॲड केलेला आहे. कांदे ॲड केल्याने कसं आहे की त्याची जी टेस्ट आहे मस्त येतो आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये लाल झालेलं ना. आणि टमाटर पण त्याच्यासोबत ॲड करून दिलेले आहे मी. ठीक आहे, टमाटर ॲड केलं. त्याच्यानंतर मी त्याला चांगलं तरीकानं होऊ दिलेलं. वेळानवेळ त्याला फिरवत गेली मी. ठीक आहे ना. म्हणजे कसं आहे की म्हणजे जळलं नाही पाहिजे ना त्याच्यामध्ये. छान आचवर मी त्याला होऊ दिलं. मस्त लाल लाल होऊ दिलं त्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकली, जास्त नाही टाकली, थोडीशी हळद टाकली. आणि तिखट टाकलं त्याच्यामध्ये छानपैकी. जेवढा आपल्याला तिखट बनवायचं तेवढा त्या हिशोबानं तुम्ही तिखट, है ना, त्या हिशोबानं तुम्ही तिखट टाकू शकता. म्हणजे ज्याला जसं तिखट खायचं असेल तसं आहे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. मस्त छान त्याला फिरून दिलं, होऊ दिलं छान त्याला. मस्तपैकी त्याला होऊ दिलं. म्हणजे कसं आहे की चांगलं होऊ दिलं तर मग मी म्हटलं चला ठीक आहे सांबार पण ॲड करून देते. सांबार पण मी पहिलेच ॲड करून दिलेलं त्याची टेस्ट. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं. मीठ ॲड केल्यानंतर त्याला थोडंसं होऊ दिलं, है ना. चांगलं थोडंसं होऊ दिलं म्हणजे टमाटर वगैरे त्याला ते थोडंसं म्हणजे शिजू दिलं मी. मग चणे आणि वाटाणे जे माझे होते रात्री जे भिगवलेले होते मी ते ॲड केलं. ठीक आहे, त्यानंतर मस्त फिरून घेतलं त्याला. मस्त भाजी. आणि ही तुरंतमध्ये होणारी भाजी आहे, काही टेन्शन तुरंतमध्ये करू शकता. पटपट करू शकता तुम्ही, है ना. मग चांगली भाजी माझी तयार झालेली आहे. मस्त झाकून मी ठेवून दिलं शिजायला. हे बघा माझी भाजी एकदम मस्त परफेक्ट तयार झालेली आहे. तुम्ही याला पोह्यासोबत पण खाऊ शकता, भातासोबत आणि पोळीसोबत नक्की खाऊ